पहिलाच बॉल वरती बॅट चिकडा लागली आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल झेल सुटला, परंतु डायरेक्ट हिट्स ऑन टू द स्टंप पाहायला मिळाला. परंतु फलंदाज अगदी योग्य प्रकारे आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1. पहिली धाव इथे पाहायला मिळते फलकावरती. सलामीची जोडी आपण पाहताय, रमाकांत आणि भूपेन ही आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हार्दिक, पहिला बॉल त्यांना हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल हार्दिक घेऊन तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेटने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हा डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक फिल्डर लेग साइडला अजून आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील पुढला बॉल हार्दिक घेऊन तयार. इथे मात्र अतिशय चांगला बॉल वेगावरती स्वार होताना हार्दिक पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अगदी चांगली गोलंदाजी हार्दिकची राहिली आहे. याही मॅच मध्ये आतापर्यंत पहिले 2 बॉल या पहिल्या षटकात त्याने हाताळलेत आणि दोन्हीच्या दोन्ही बॉल अगदी चांगल्या प्रकारे हार्दिकच्या हतखंडात न पाहायला मिळालेत. षटकातील तिसरा बॉल हार्दिक घेऊन ओव्हर द विकेटने. इथे मात्र खेळण्यास भाग पाडलाय, फिल्डर तिथे आहेत. इथे मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं काही करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकांना. यावेळेला मात्र आपण पाहताय 2 धावा या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3. 3 बॉल आणि 3 रन. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती हे 2 रन पाहायला मिळाले. सफल झाले. फटका तर अगदी चांगला खेळलाय, गॅप मध्ये जातोय, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. मनगटाचा वापर योग्य प्रकारे केला. शफल मुवमेंट बॅटरीची पाहायला देखील मिळाली आणि अगदी आत्मविश्वासात्मक हा फटका चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आहे. अगदी विकेटकीपरच्या बाजूने हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. तिथे जर कदाचित स्लिप असता तर डेफिनेटली विकेट पाहायला मिळाली असती, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण खूप कमी वेळा हे आपल्याला पाहायला मिळतं. इथे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेला, तिथे 1 रन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली आहे 8. षटकातील शेवटचा बॉल, याही वेळेला मात्र अगदी शार्प इन हा बॉल पाहायला मिळाला. या डॉटने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय आई कोसमाई खार्डी बी या संघाची झाली आहे 8. पहा हे सर्व डोंगरावरती आहेत. मला वाटतं की विनीत आहे, विनीत पाठीमागे आहेत, झोपल्यात काही जण. पंकू पण आहेत त्या ठिकाणी, भरपूर जण आहेत डोंगराच्या. काही बरोबर आता काही जण कॅमेरा पाहून बाबा झोपतात, खाली झोपतात. बाबा कॅमेरामध्ये नाही दिसलं पाहिजे. हे झाडाजवळ आहेत, काही जण चेहऱ्यावरती स्माईल आलं आहे. दर्पण, मितेश, बरेच जण आहेत, त्यांना सध्या कॅमेरामध्ये दाखवलं जात आहेत. अभि पण आहेत. अभि आता काही जण लपल्या झाडाच्या पाठीमागे. बाबा कॅमेरा नाही सोडणार, किती लपा पण कॅमेरा शोधून काढणार. आणि महेश पण तिथे आहे. चला इथे मात्र अगदी चांगला फटका, क्लासिकल षटकार. धन्यवाद. तो आक्रमक बाणा भूपेनचा इथे पाहायला मिळाला. अप्रतिम क्लास फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहताय झालेली आहे धाव फलकावर
14. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र रनअप मध्ये बिघाड. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं मयूरने स्वतःला थांबवलं. पहिलं षटक आपण हार्दिकचं पाहिलं होतं. काय चांगली गोलंदाजी हार्दिकने, इकॉनॉमिकल गोलंदाजी कशाला म्हणतात ते मात्र हार्दिकनं दाखवलं. फक्त 8 धावा त्यानं मोजल्या आणि मयूरच्या षटकाचं स्वागत षटकाराने केलं. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या 1 रनने आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झाली आहे 15 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला जरीमरी डोलिव बी आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई जीवदानी कसराळी बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज मयूरची साइडम ॲक्शन आपण पाहिली तर अतिशय सुंदर ही साइडम ॲक्शन पाहायला मिळते. कारण की जेव्हा ते रनअपला सुरुवात करतात अगदी हळूहळू येतात आणि त्यानंतर शेवटला आपण पाहिलं चंप घेतल्यानंतर जो वेग पकडतात आणि कानाच्या जवळनं तो डिलिव्हर्ड होणारा बॉल अतिशय चांगला बॉल म्हणता येणार नाही. यावेळेला खूपच बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटच्या साह्याने आपण पाहिलं तर धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते 16. पंचांचा आपण पाहू शकाल दांडगिरी असा हा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. विरोल नायर सर. ते मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः मयूर फ्रेम मध्ये येतोय आणि अगदी चांगला कॅच इथे मात्र टिपला जातोय. रमाकांत गॉन बॅक टू दी पवेलियन. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. 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 तिथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे वैभव. इथे मात्र मयूरने ती किमिया साध्य केली. रमाकांतला पात केलं. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकले रमाकांत. फक्त उगी एक धाव बनवून डगआउटच्या दिशेने परतले. इथे मात्र मयूरचा बोलबाला या षटकात पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी मयूरची बहरताना पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला. फिल्डर तिथे फ्रेम मध्ये येत आहेत. अगदी चांगला कॅच टिपलाय. विकेटचं झालं पतन. वैभव गॉन बॅक टू दी पवेलियन. आझाद केलं तुला. शून्यावरती बाद होऊन वैभव तंबूच्या दिशेने परतत असताना पाहायला मिळत आहेत. काय सुंदर गोलंदाजी मयूरने केली आहे. लागोपाठ 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यानं प्राप्त केलेल्या आहेत. ओके 7-8 धावा त्यानं आतापर्यंत षटकामध्ये मोजल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने मयूर तयार. इथे यावेळेला मात्र येस इट इज गॉन आणि इथे मात्र हॅट्रिक साजरी केली जाते मयूरच्या माध्यमातनं. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय मदन दळवी साहेब उपस्थित झालेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाणता राजा चषक 2025-26 मध्ये काय गोलंदाजी केली मयूरने. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 1, तिसरा बॉल डॉट, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर सलग 3 बॉलवरती 3 विकेट. सुपर बॉलिंग फिगर ही पाहायला मिळाली मयूरची. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज यश.
इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय आणि या वेळेला अगदी चांगला कॅच टिपला गेलाय. विकेटचं झालंय पतन, गॉन. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव. मागं मागं तुझ्या फिरतो व्हॉट्सअपवर चॅटिंग. यशने पहिल्याच बॉलवरती आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, गती कमी राखली आणि त्याच्यामुळे मात्र फक्त टाइम झाला. परंतु ते टायमिंग आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होताना पाहायला मिळालं. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. दोन बॉल अगदी चांगल्या प्रकारे यशने हाताळलेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, एकावरती 16. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. बघा लेफ्ट आर्म गोलंदाज जे असतात ना, तर त्यांच्याकडे एक नॅचरल कट करण्याची कला ही अवगत असते आणि तेच यावेळेला मात्र यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर तुम्ही मथाणे विभागामध्ये जाल, यश चौधरी या गोलंदाजाला पाहिलं तर अगदी सुंदर त्याची देखील बॉलिंग ॲक्शन ही आपल्याला पाहायला मिळते आणि तोच आपण पाहता त्याच नावाचा हा यश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हॉलमध्ये जातोय, फिल्डर चेंडू खाली आणि यस इट इज गॉन. विकेटचं झालंय पतन. थँक यू डीजे, धन्यवाद. इथे मात्र काय गोलंदाजी केली आहे यशने. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. हा टिपलेला कॅच आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. अगदी त्या मोहामध्ये मात्र त्यांना सापडवलं फलंदाजाला यश पाटीलने. षटकातील 5वा बॉल. या वेळेला मात्र सुंदर बॉल, अगदी आपल्या बोटांच्या जादूवरती मात्र तो नाचवतोय. फलंदाजाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अगदी स्पिन मॅजिशियन अशीच गोलंदाजी यशची सध्या तरी पाहायला मिळते. 2 विकेट या षटकात त्याने काढलेत. कुठल्याही प्रकारची धाव अजूनपर्यंत यशने खर्च केली नाहीये. आणि इथे आपण पाहतोय विकेट मेडन ओव्हर. काय जबरदस्त मेडन ओव्हर पाहायला मिळाली यशची. जाणता राजा चषक स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर यश पाटीलच्या नावे ही पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हे मात्र आपले प्रेक्षक वर्ग आपण पाहताय मेगा स्क्रीनवरती. अगदी आपण पाहू शकाल डोंगरकडी कपाऱ्यामध्ये मात्र बसून या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की क्रिकेट हे एक असं माध्यम आहे जिथे मात्र तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येतो. एकीचं बळ काय असतं ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि ते जाणता राजा कार्ड यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहता झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16. प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक कार्तिक घेऊन आलाय. पहिला बॉल. या वेळेला मात्र अगदी चांगला बॉल, त्याला मात्र आपल्या आक्रमक अंदाजात पाठवलाय. षटकार. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. जरीमरी डोळी बी आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई जीवदानी कसराळी बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की या षटकानंतर आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तिथे गोलंदाज स्वतः मात्र जातात आणि या वेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगला कॅच. विकेटचं झालंय पुन्हा एकदा पतन.
धन्यवाद कार्तिक पाटील. काय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण कार्तिककडनं पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर त्यांना दुसऱ्या बॉलवर परिवर्तन केलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय सुंदर कॅच स्वतः कुशल पद्धतीने टिपला कार्तिकने. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. दमदार शानदार हा आलाय षटकार. माझ्या हरणीला करवरणीला माझ्या हरणीला करवरणीला या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहू शकाल धावसंख्या 28 झाल्या. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार मात्र या शॉटला दाखवलं जात आहे. काय क्लासिकल फटका इथे पाहायला मिळाला. 28 वरती 6 आई कोस्माई बी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. षटकातील चौथा बॉल, याही वेळेला मात्र आपण पाहत आहे कलात्मकता पाहायला मिळाली. षटकार 6 धावा. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला थँक्यू डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त विस्फोटक बाणा इथे फलंदाज साईचा पाहायला मिळतोय. 8व्या क्रमांकावरती आला, परंतु मात्र आपण पाहिलं तर मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्या मनगटांमध्ये आहे आणि तीच मनगटातील ताकद यावेळेला साईची पाहायला मिळते. या षटकात आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सलग 2 षटकार हे पाहायला मिळालेत. कार्तिक षटकातील 5वा बॉल घेऊन तयार. इथे मात्र खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे मात्र फिल्डर तिथे आहे, त्यावेळेला मात्र बीट होतील. षटकारानंतर आलेला हा चौकार. इथे मात्र हा चौकार धावांची लयलूट या षटकामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 22 धावा या चोपल्या गेल्यात. काय सुंदर फटकेबाजी. शेवटचा बॉल, यावेळेला मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. मैदानी लगत लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेला. फिल्डर तिथे डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. विकेट किपर एंडला फेकी केली आणि यावेळेला चांगली रन बिटून द विकेट साईची पाहायला मिळाली. दुसरी धाव अगदी जीवाच्या आकांताने त्याने कंप्लीट केली आणि या 2ने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 40-41चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळेल. तिथपर्यंत आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. या बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता एका बाजूला संघ आपण पाहतोय असणार आहे जरीमरी डोलिव बी आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी कसराळी बी. आमचे साथी समालोचक धनंजय पाटील त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि टॉसची प्रक्रिया ही तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकर या. आणि हा आमचा VIP डायस या ठिकाणी मात्र दाखवला जातोय. मुख्य व्यासपीठ जिथे मात्र बसून सर्व मान्यवर या क्रिकेटचा जाणता राजा क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद हा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर टू धनंजय पाटील. चला मदन दलवी साहेबांना विनंती असेल आपण यावं. मदनजी दलवी यांच्या सोबत टॉस होणार आहेत. कनेरचे एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटपटू आहेत. जरीमरी डोलिव आणि आई जुदानी कसराली या 2 संघादरम्यान काही वेळामध्ये टॉस केला जातोय. मदनजी दलवी यांच्या सोबत टॉस होणार. या आपण कसरालीचे कॅप्टन आई जुदानी आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी डोलिवचे कॅप्टन असणार आहेत.
हेड आणि टेल. टॉस. टॉस. टेल म्हटलं डोलिवच्या कॅप्टननं आणि हेड आला. टॉस जिंकलाय तो आई जुदानी कसराली संघानं. टॉस जिंकला. 4 षटकांचा मॅच आहेत. काय डिसिजन असणार आहेत? रक्षण करू. मागची मॅच पाहता ज्या पद्धतीचा सामना झाला या मॅचमध्ये काही बदल आहेत की तोच संघ पुन्हा मैदानाच्या मध्ये घेऊन जाणार आहात? सेम टीम. किती एन्जॉय करतात? चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कमी शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. डोलिव टॉस जिंकला असतं तर डिसिजन फिल्डिंग केलं. आता बॅटिंग करायचं. काय वाटतं 4 षटकामध्ये किती रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न? 50+ करण्याचा प्रयत्न करू. मॅचमध्ये काही बदल आहेत की सेम टीम पुन्हा आहे? सेम टीम आहे. किती एन्जॉय करता? खूप एन्जॉय करतो. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. टॉस का बॉसमधून हवाला पण पाहिलात. टॉस पार पडलात. आई जुदानी कसराली संघाच्या बाजूने गेला टॉस. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते जरीमरी डोलिव या संघाला. चला एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि त्यानंतर आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी नाही हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. धन्यवाद. डीजे थँक्स. आंतरराज्य चषक खारडी स्पर्धेमध्ये सर्वांचं शब्द सुमना आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 4 षटकं झाली. 4 षटकांमध्ये 40 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. माऊली तलावपाडा या संघाचे दाखल झाले. स्ट्राईकवरती मयूर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती वैभव. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर वैभव. वैभव टू मयूर. पहिला बॉल अतिशय भन्नाट वेगावरती स्वार होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. 41 लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. नाण्याची एक बाजू जर आपण भक्कम पाहिली त्या भक्कम बाजूमध्ये जर आपण पाहिलं अगदी साई फ्रेममध्ये आला. 18 धावा त्याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या. त्याचबरोबर भूपेनला देखील आपण पाहिलं 14 देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. आता सेकंड इनिंगमध्ये रनचेस कशा पद्धतीने पूर्ण होईल किंवा गोलंदाजांचा वरचष्मा राहील या गोष्टी देखील तपासणं पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला इथे मिळतं. निसर्ग आहे. निसर्गापुढे आपण आपल्या सर्वांना मात्र नतमस्तक व्हावं लागतं. पाहूया षटकातील तिसरा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. पंचांकडे मात्र जोरदार अपील केली परंतु फारसा काही त्याचा इम्पॅक्ट तिथे मिडल स्टंपवरती जाणवला नाही. पंचांनी मात्र जरूर सूचित केलं लेग बाईज. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ती शफल मुवमेंट. त्यानंतर हा बॉल आपण पाहताय अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि नॉट आउटचा सिग्नल. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव. अतिशय चांगला बॉल. अगदी चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड गोलंदाज वैभवचं इथे पाहायला मिळालं. चांगलं ॲथलेटिक वर्क पायाच्या सहाय्याने यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. चेंडू आत्तापर्यंत 4 झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. अगदी चांगली गोलंदाजी वैभवची या पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज वैभव तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका. चांगल्या टायमिंग सहित आउट ऑफ द पार्क षटकार.
हे धन्यवाद. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला षटकाराच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे फलकावर 8. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला शरीरापासून दूर खेळले, बॅटचा टो लागला आणि विकेट किपरनं ते साध्य केलं. इथे लागलाय मोठा धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. मयूर गॉन बॅक टू दी पवेलियन. डीजे मॅडी नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, जिल्हा जंजीरा दाखवाल का, ओ नागवा बोटीनं फिरवाल का, ओ नागवा बोटीनं फिरवाल का. नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, जिल्हा जंजीरा दाखवाल का, ओ नागवा बोटीनं फिरवाल का. थँक्यू. या मॅच मध्ये जास्त काही कॉन्ट्रीब्यूट मयूर करू शकले नाहीत, कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी चांगलं काम त्यांनी केलं होतं, चांगली कामगिरी बजावली होती. इथे मात्र वैभवचा पहिल्या षटकामध्ये वरचष्मा हा पाहायला मिळाला. अवघ्या 8 रन त्यांना त्या षटकामध्ये मोजल्या. 1 विकेट त्यांना प्राप्त केली. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. आता येणारे चेंडू आपण पाहता 18 बाकी आहेत आणि 18 मध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 बॉल 33 रन. कंपॅरिझन करताना आपण पाहतोय आयकोस बी 8 वर होते. तलावपाडा संघ देखील आपण पाहतोय 8 वरतीच आहे. फक्त फरक इतका आहे की 1 विकेट तलावपाडा टीमची ही जाताना पाहायला मिळाली. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. चला जास्त वेळ व्यतीत करू नका जागर, कारण की आजच्या दिवसात आपल्याला 2 टीम्स ज्या आहेत त्या पुढे घेऊन जायच्या आहेत आणि हिवाळ्याचे दिवस असल्या कारणानं मात्र सूर्यदेव हे लवकरच मात्र अस्ताला जातात आणि कुठल्याही संघाला काळोखाचा दगाफटका होणार नाही याची दखल, याची काळजी हे आपल्या प्रत्येकाला घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार. प्रसाद. पहिला बॉल. फुटास बॉल होता. यावेळेला मात्र चेंडूला खेळले मिडविकेटच्या क्षेत्रात. भूपेन तिथे आहे. अगदी चांगले क्षेत्ररक्षण भूपेनच्या माध्यमातून पाहायला मिळते. तितकं चांगल्या प्रकारची फेकी देखील पाहायला मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर बॅकअप वैभवचं चांगलं पाहायला मिळालं. या सिंगलने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 9. रविवारचा दिवस अर्थातच आपण पाहणार आहोत मेगा फायनल आणि या चमचमीत ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरेल त्याकरता ही शर्तीची झुंज प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे मात्र एक कॅल्क्युलेशन तुम्हाला मनामध्ये घेऊन खेळावं लागेल, कारण की प्रत्येक बॉल नंतर आपण पाहिलं तर समीकरणं जी आहेत ती बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात आपण पाहिलं तर वसई एक गाव एक संघ हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे मात्र फुल टॉस बॉल आणि रिझल्ट षटकार 6. धन्यवाद. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला हार्दिकच्या बॅटमधनं. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज प्रसाद. याही वेळेला मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त अप्रतिम बॅट स्विंग पाहायला मिळाली. गॅप मध्ये चेंडू गेलाय चौकाराकरिता. थँक्यू डीचे धन्यवाद. अगदी चांगला फटका रिप्लेच्या माध्यमातून वारंवार दाखवलं जात आहे, कारण की फटकाच त्या पद्धतीने खेळला होता फलंदाज हार्दिकने. 19 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. 5वा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं गती बदलली, टप्पा देखील बदलला आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकलात तर फक्त खेळून काढले या बॉलला. या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 13 आणि 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 21 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रसाद.
इथे मात्र अगदी चांगला बॉल, त्या बॉलला मात्र खेळलंय मिड ऑनच्या दिशेला. 1 रन कंप्लीट होत्या या एका धावेच्या सहाय्याने. आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 21. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. आता कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. साई येतोय गोलंदाजी मार्कवरती विथ द बॅट. आपण पाहिलं तर खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट साईने केलंय, परंतु आता या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर हे षटक आता खूप महत्वाचं आहे. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. साई गोलंदाजी मार्कवरती आलाय. कशा प्रकारची गोलंदाजी साईकडनं हाताळली जाईल, कारण की साईला जर आपण पाहिलं तर एक हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल. अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली. 1 रन तिथे कंप्लीट केली जाते. कारण की इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक जाणून आहेत की हार्दिकची बॅट बोलू लागली आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत, तर समजदारी यातच आहे की 1-1 रन काढावा, स्ट्राईक रोटेट करावी, धावफलक हलता ठेवावा आणि हार्दिकला स्ट्राईकवरती आणावं. 11 बॉल आणि 19 रन्सची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आहे नो बॉल आणि पुढील संधी आता फलंदाजा करता असणार आहे फ्री हिटची. ओहो, इथे मात्र अगदी चांगला बॉल, अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला नाही. कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली एक वेगळाच रिझल्ट हा आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाही. मी मगाशी देखील म्हटलं होतं ती क्षमता आहे साईकडे आणि ती क्षमता यावेळेला मात्र आपण पाहताय त्याच्या गोलंदाजीतली. अगदी स्पिन मॅजिशियन अशीच मात्र ती शैली आणि गोलंदाजी देखील. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे मात्र बीट केलाय हार्दिकला. आता दडपण आणि दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती पूर्णतः निर्माण करताना साई पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं टप्पा पडला, त्यानंतर आपण पाहिलं तर आतमध्ये येताना हा चेंडू पाहायला मिळालाय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 रन्सची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी जबरदस्त अप्रतिम पॉवर स्लॅम पाहायला मिळालाय. षटकार. या षटकाराने आता मात्र आई कोस्माई खार्डी बी संघाला चर्चा करण्यास भाग पाडलाय. आम्ही गेम मध्ये अजूनही आहोत हे मात्र या षटकारानं हार्दिकने सिद्ध केलंय. आता येणारे चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल मैदानी लगत चेंडू जातोय. फिल्डर तिथे रमाकांत आहेत. फॉर्मलिंग झालं, 1 रन घेतले, दुसऱ्या करता वळलेत आणि पाहता पाहता 2 धावा या अगदी इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या माऊली तलावपाडा बी या संघाची झाली आहे 1 गडी बाद 31. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. हा बॉल देखील या सामन्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. अगदी चांगला बॉल खोलवर टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र आपण पाहताय फिल्डरला बीट केलाय, परंतु आपण पाहू शकाल पायाच्या सायाने चांगला ॲथलेटिक वर्क पाहायला मिळालं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. या 2नी आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. अशी महेश दादाची पर्सनॅलिटी आता ही भारी मानी ते सारी त्याला ही डोंबिवली सिटी. त्याची आता ही भारी मानी ते
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाणता राजा चषक खाडी या स्पर्धेत 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती भूपेन. चला घाई करा, 4:45 वाजत आल्यात, जास्त उशीर करू नका. सहा बॉल 8ची आवश्यकता. भूपेन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र अगदी चांगला बॉल, त्याला मात्र खेळून काढलाय. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. बघा, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. फक्त षटकार आणि चौकारनी मात्र क्रिकेट जिंकलं जात नाही, तर अगदी शांत संयमानं सिंगल आणि डबल आणि समीकरण जुळून कशा प्रकारे खेळायचं ते यावेळेला मात्र पाहायला मिळालं. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 6 रन. यावेळेला मात्र आपण पाहताय टप्पा पडला, त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 6 रन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, अगदी दोन्ही अँगल मधनं आपण पाहू शकाल ही रिप्ले दाखवली जाते. ही खासियत DBN लाईव्हची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक रमाकांत तिथे आहेत आणि यावेळेला कुठलीच चुकी रमाकांतने केली नाही. बिग ब्लो, मोठा धक्का. अंगात आलं थँक्यू डीजे, धन्यवाद. काय अप्रतिम कॅच रमाकांतनं निर्णायक क्षणी टिपला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू हवेत होता, वेळ होता भरपूर आणि त्याचा वापर रमाकांतने केलाय. काय गोलंदाजी भूपेनने केली. 35 धावा आपण पाहताय 2 गडी बाद. चांगला कॅच निर्णायक क्षणी हा विकेट. चला न्यू बॅटर घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. मोनिश नव्याने